आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, आपण जे.पी. नड्डाशी भेटायला जाणार अशी बातमी मिळाली, काय सांगा? नाही, जे.पी. नड्डाजींचा फोन ज्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार झाला त्या दिवशी त्यांचा फोन आला, तेव्हा ते मग म्हणाले कि आप एक बार मिलने आइए, 18 के बाद मैं आपको मेरे तरफ से आपको तारीख कब आना है, कितने बजे आना है, वो समय भेजता हूँ. तर आता त्यांचा जेव्हा वेळ येईल तेव्हा येईल. नेमकं मंत्रिमंडळात नाव नाही आहे, त्यामुळे काही बोलणं झालं आहे का? याबद्दल काही फोनवर चर्चा झाली आहे? नाही, मंत्रिमंडळात नाव नाही याच्याबद्दलची चर्चाही झाली नाही. मंत्रिमंडळात नाव नाही हे त्यांनाही माहिती आहे, पण कारण काय हे मात्र काही कोणाशी मी चर्चा केली नाही. तर दिल्लीला गेल्यानंतर आपण हे कारण सांगणार आहे का? आता हे तर चर्चेमध्ये ते काय सांगतील हे आता मी काय सांगेन. ते काय नवीन जबाबदारी देणार आहे की काय जबाबदारी आहे, काय करणार आहे, हे तर तिथं गेल्यावर समजेल. आज अधिवेशनचा दुसरा दिवस आहे, आजही आपण अधिवेशनमध्ये गेले नाही, कुठेतरी मोठी नाराजी आहे? नाही, काही नाराजी नाही. नाराज राहायचं काय कारण आहे? काय पद परमनंट आहे का कोणाचं? आता 2 वर्ष तर आमचं सरकारही नव्हतं, 15 वर्ष आमचं सरकार नव्हतं, आणि या पदाचा शोभा वाढवणारं पद थोडी आहे. शेवटी पदापेक्षा काम महत्वाचं आहे. आणि मला अजूनही आठवतं की 2014 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा वित्तमंत्री झालो तेव्हा मला एका आमच्या लायब्ररीयननी चांगला कागद दिला की 1935 पासून 495 मंत्री झाले, आणि मी सहज माझ्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना विचारलं की 20 मंत्र्यांची नावं घेऊन दाखवा. कोणी घेऊ शकलं नाही. तर मला त्या मंत्र्यांपैकी एक व्हायचं नव्हतं, आणि याचा मग आनंद आहे. मी प्रत्येक गोष्ट मनापासून केली आहे, आणि माझं कुटुंब हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी आणि संघ विचाराचा राहिला आहे. मग जेव्हा आदेश जागा तेव्हा मी एमफिलचा विद्यार्थी होतो, शिकत होतो कॉलेजमध्ये, परीक्षा व्हायची होती. मला सांगितलं लोकसभेत उभं राहा, तेव्हा तर डिपॉझिट जप्त व्हायची वेळ असायची. मी उभा झालो आणि 2 लक्ष मतं तेव्हा घेतली. तर काम करणं हे आपलं कर्तव्य आहे. मी मंत्री झालो, देशामध्ये कोणीही इतका रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिला नाही. 11,975 कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट दिला. स्वर्गीय अरुण जेटलीजींनी माझं सत्कार स्वागत केलं. अरे आम्ही त्यापैकी लोक आहोत, आम्ही काही पदासाठी काम करणारे कार्यकर्ते थोडी आहोत की पदासाठी काम करायचं. आमचं काम नेहमी आहे, तेरा वैभव अमर रहे मा हमदीन चार रहे ना. नाराज नाही, नाराज असतो तर मी पार्टी कार्यालयात कशा गाग असतो. मी सभागृहात गेलो नाही याचं साधं कारण आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक भेटायला येत आहे. तर मला वाटतं की त्यांची भेट ही निश्चितपणे आपल्याला सुद्धा एक नवचैतन्य देणारी असते. आज इथं अनेक जिल्ह्यातून लोक येत आहेत, विविध संघटनेचे लोक येत आहेत. मी अप्रत्यक्ष ज्यांची कामं केली ती लोक की तुम्ही आमच्या संघटनेचं हे काम केलं, तुम्ही आम्हाला हा न्याय दिला. शिवभक्तांचे फोन येत आहे, काही शिवभक्त भेटायला आले, ते म्हणाले की आम्ही कोणा पक्षाचे नाही आहोत पण शिवभक्त म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत, एका शिवभक्तासोबत. तर मला वाटतं की हे शब्द जे आहे हे शब्द आपल्याला यापेक्षाही जास्त काम करण्याची प्रेरणा देतात, ऊर्जा देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की माझी सुधीर मुनगंटीवार यांची फोनवर दीर्घ वेळ चर्चा झाली आहे, काय सांगा? नाही, दीर्घ चर्चा म्हणाले नसतील ते. 15 तारखेला जेव्हा शपथविधी होता तेव्हा त्यांचा फोन आला की तुमचं यादीत नाव नाही, पक्ष म्हणून काही नवीन जबाबदारी द्यायचा विचार असू शकतो. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कोणतं पद मिळू शकतो भाऊ तुम्हाला? अरे मग माहीत कसं असेल हो, पण मी अजूनही तर आमदार आहे, आणि सर्वात मोठं पद आहे जे कोणी घेऊ शकत नाही ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. हे पद कोण घेऊ शकेल? चंद्रपूरमध्येही अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचं समजून येत आहे. अनेक कार्यकर्ते आज चंद्रपूरहून पायी निघाले आहे नागपूरला. अगर नागपूरला आमची मागणी पूर्ण नाही तर आम्ही दिल्ली पाहिजे असं कार्यकर्त्याचा निर्धार आहे. नाही, ठीक आहे, असं आहे. इतके वर्ष मी राजकीय क्षेत्रात आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की 1977 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी जनता पार्टी असताना झेंडा हाती घेऊन मी प्रचार केला. मग 1980 मध्ये मी एका टप्पर ॲम्बॅसेडर गाडीमध्ये बसून माईकवर मी पक्षाचा प्रचार केला. आता या असंख्य कालावधीमध्ये अनेक कार्यकर्ते भेटतात आणि प्रेमाने जोडले जातात, त्यांच्या भावना असतात.
पण मी आपल्या माध्यमातून निश्चितपणे हे आवाहन करेन, हा पक्ष आपल्यासाठी आईच्या रूपात आहे. अशी कोणतीही कृती होता कामा नये की ज्या पक्षासाठी आपण आयुष्य वेचलं त्या पक्षाला कारण नसताना अडचणीचा सामना करावा लागेल अशी कोणतीही कृती आपल्या हातून कदापि होऊ नये. आणि पक्षाने आपल्याला कधी हातचं राखून ठेवलंच नाही. प्रदेशाध्यक्ष केलं तेव्हाही मला आठवतं की प्रदेशाध्यक्ष म्हणून जी निवडणूक आली ती जिंकून दाखवली. त्यामुळे पद हे साधन आहे, साध्य नाही. हे माध्यम आहे, माध्य नाही. साधनाचा विचार जास्त करू नये, साध्य काय आहे त्याचा विचार जास्त केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने निश्चितपणे आमदार म्हणूनही मी माझं काम हे पूर्ण शक्तीने करत राहील. कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान आहे, प्रेम आहे, प्रेमापोटी तुम्हाला वाटणं स्वाभाविक आहे, पण अशी कोणतीही कृती करू नये ज्याच्यानी तुम्हालाही मानसिक शारीरिक त्रास होईल आणि पक्षाच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होईल. अशी कोणतीही कृती कधीच होता कामा नये. आज कोणत्या नेत्यासोबत आपली भेट होणार आहे का? नाही, आज तर अनेक नेत्यांसोबत भेट होईल, पण ती भेट ही त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमासाठी आहे. भेट काही पदासाठी नाही आहे की मला पद पाहिजे, मला पद पाहिजे. मी वाघाच्या भूमीतला कार्यकर्ता आहे. वाघ कधीच अशा पद्धतीने मागत नाही आणि म्हणून त्या भूमीतला कार्यकर्ता म्हणून मी कधी कोणाकडे मागायला जाणार नाही. तरी कोण नेते असू शकते ज्यांची भेट होणार आहे आपली? असं ती व्यक्तिगत भेटी असतात, असं जाहीरपणे नावं सांगितल्या जातात का? कोणाचीही भेट होऊ शकेल, अनेक लोकांच्या भेटी होणार आहे. तर हे होते सुधीर मुनगंटीवार. कॅमेरामॅन रोहन पवारसह मी निलेश दहा, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.